सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक रवींद्र भैया ढोणे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये खास महिलांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती दाखवून लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रवींद्र भैया ढोणे यांच्या माध्यमातून महिलांसाठी या लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। या कार्यक्रमाचे हे 5वे वर्ष असून यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा पण कार्यक्रम या ठिकाणी रवी भाईंनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच आपण रवी भाईच्या मागं सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकदीने उभा राहतात। त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं रवी भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे की आज सुद्धा आपल्या उपस्थितीवरनं दिसून येते। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम, अमोल मोहिते, त्याचबरोबर मान्य दिगंबरजी ढोणे, मान्य किरण, गजेंद्र, त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच, राजू, त्याचबरोबर रवीचा चिरंजीव सुद्धा, रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी ढोणे यांचे कार्यकर्ते मित्र
आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस आहे. मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवलाय. अनेक बक्षिसं, अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता, रवी भैयाचे कार्यक्रम पार पाडता, हे आपण वर्षोनवर्ष बघत आलो आणि हेच प्रेम, हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो. आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो, आमदार झालो, मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे. आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे. सातारा झाल्यानंतर मी बाबा जाईल लक्षात ठेवा. मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे. मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे, आपल्यासाठी नाही. तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ, तुमचाच मुलगा आणि तुमचाच बाबाराजी किंवा बाबा हे कायम राहणार आहे. हे प्रेम, हे नातं सातारकर म्हणून आपलं कायम राहणार आहे. हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं. आज अनेक आपण कामं या ठिकाणी आपल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली, रवी भैयाच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली. नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये इथल्या आपल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे ती कायम करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले. आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा, तिथल्या जमिनी, जिथं घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहे. त्याचं सातबाराचा उतारा वगैरे जे काही हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काही उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून, सीओच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे. त्यामुळे एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला, आपल्या या वॉर्डातला मार्गी लागलेला आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. अनेक कामं गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पूर्ण केली. रस्ते असतील, लाईट असेल, समाज मंदिर असतील, या ठिकाणी आपला डोंगर उताराला भाग आहे, पश्चिमेचा आपला भाग आहे. पूर्वी इकडच्या लोकांना वाटायचं किंवा आम्ही पश्चिमेला आहे म्हटल्यावर आमचं काही चुकतंय का, आमच्याकडे कोण लक्ष देत नाही. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पुढे सुद्धा होत राहतील. राहिला विषय राजकारणाचा, रवी तुम्हाला पण माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला, माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी ताकदीने उभा राहिलोय. हे रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे. अगदी काही लोक, काही प्रकरणं यापूर्वी सुद्धा झाली. राजकीयदृष्ट्या आपण उदयनराजे आणि आपण विरोधात होतो. त्यावेळेला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले, तुम्हाला माहिती आहे. पण मी तिथे तुमच्याबरोबर उभा होतो. कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणलं, कुठं काय म्हणलं, पण पूर्ण ताकदीनं त्यावर उभा राहिलो हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं गैरसमज व्हायचा विषय नाही. उलट जी लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका, पसरू नका आणि चांगलं काम घेण्याचं काम चाललं ते आम्हाला करू द्या. हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं. अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत. त्यामुळं पुढं काय होतंय, कसे रिझर्वेशन पडतात, परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होतंय हे सगळं रवी गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काही बोलू शकत नाही. पुढं याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला लागणार आहे, एवढंच आहे. त्यामुळं असं काय कोण इथे नगराध्यक्ष झाले, कोणाचं नाव जाहीर झाले, कोण खुर्चीत बसले, कुणी गाडी ताब्यात घेतली असं काहीच नाही. ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. आणि नशिबात ज्याच्या असतं ते कुणी काढून येऊ शकत नाही. आता मी 5 पंचवार्षात माझी 5वी टर्म आहे. मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्ममध्ये व्हायचं होतं. मागचे 3 टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही. पण या टर्ममध्ये झालो. शेवटी माझ्या नशिबात हे आता होतं
ते मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं. त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळतं, पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय. त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग, राज्य सरकार, कोर्ट हे आरक्षणाबद्दल, निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्यावेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे. योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला आणि रवी भैयाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतोच. आणि तुमच्या प्रेरणा कोण आहे एवढं मोठं समाजकारण आणि हे एवढं सगळं कुटुंब. आणि अजून एक गोष्ट त्या प्रश्नाला प्रश्न जोडून असा आहे की कायम आपण आजपर्यंत ऐकलं की रवींद्र ढोणे रवींद्र ढोणे रवींद्र ढोणे, पण त्याच्या पाठीमागे असणारे दोन शब्द तो मित्रसमूह. तो मित्रसमूह आज मला बघायला मिळाला. त्या मित्रसमूहाबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात म्हणजे आता तुम्ही विचारलं की प्रेरणास्तोत्र सर्व हा बसलेला माझा परिवारच आहे. आणि कधीही राजकारणात समाजकारणात एकटा माणूस मोठा होत नाही. त्याच्या मागं युवकांची ताकद म्हणजे मगाशी मला एकाने विचारले की माझ्या कार्यक्रम तिकडे चालू झाला आहे आणि तुम्ही अजून चौथाच कार्यक्रमाची तयारी करत नाही. त्याला सांगितलं की बाबा आता इतकी मुलं तयार झालेली आहेत पेठेतली, इतके माझे भाऊ तयार झालेले आहेत. मी जरी कार्यक्रमात असेल नसेल नुसतं नियोजन जरी झालं तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं माझा मित्रपरिवार, माझे सर्व सहकारी व जीवाभावाचे जे माझ्याबरोबर असणारे सर्वच मित्र हा कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे स्टेजचं असेल, पुढच्या मांडायचं असेल, साफसफाई असेल, लाईटचं असेल. आता छोटंसं एक उदाहरण देतो कारण का बऱ्यापैकी पण त्या युवकाला ओळखतो. आपण मध्येच थोडीशी घटना घडली. आपला कार्यक्रम होता 8 तारखेला गेला. त्या दिवशी आमचे ते माऊसभाऊ सतीश बाबासाहेब सोरगे यांना अचानक कार्यक्रमातच हृदयविकाराचा झटका आला. अतिशय थोडक्या वेळात त्या विचाराने एकच सांगितलं की बाबा माझा भावाचा कार्यक्रम आहे आणि जर मी इथं पडलो किंवा काही झालं तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि कार्यक्रम डिस्टर्ब होईल. असे जीवाभावाचे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मानुसरे तर हे शिवरायांच्या बरोबर होते. अशा अनेक मावळे हे माझ्या बरोबर आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अशा ह्या मावळ्यांना मी सलाम करतो कारण का रवींद्र ढोणे जो उभा आहे तो निव्वळ या सर्व सहकार्यांचे जे उभा आहे. आज आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजेंनी आर्थिक सहाय्यतामधनं पिंटू चोरगेला व त्याच्या मेसेसला पण एक 8च दिवसात त्या ताईंना आमच्या हृदयविकाराचा झटका आला. अतिशय दुःखाचा डोंगर ह्या परिवारावर कोसळला. तर सर्वांच्या सहकार्यानं तो व्यवस्थित पार पडला. अनेक लोकांनी, अनेक नागरिकांनी मदत त्याला केली आणि विशेषतः बाबाराजेंनी चांगल्या पद्धतीने त्याला मदत केली. आज त्याच्यावर संकट म्हणजे हे आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर संकट आल्यासारखं होतं कारण का तो कार्यक्रम असतो किंवा तो माझ्याबरोबर माझा सहकारी भाऊ म्हणून नेहमी त्यानं खांद्याला खांदा लावून काम केलंय. त्यामुळे मी हे विसरू शकत नाही कारण का मी उभा आहे पण ह्या लोकांच्या आणि ह्या सर्व मित्रपरिवार, सर्व माता भगिनींच्या जीवावर उभा आहे. दोन्ही कुटुंबीय आजपर्यंत ह्यांच्या आशीर्वादानं, ह्यांच्या सहकार्यानं, ह्यांच्या कृपेनंच चांगलं आम्ही काम करू शकलो. हीच आमच्या कामाची माता भगिनींची पोच पावती की ती एका मेसेजवर, एका निरोपवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आणि पुरुषांपेक्षा महिलांची घरची कामं जास्त असतात. त्या सर्व कामं उरकून लकी ड्रॉ हा निमित्त आहे. म्हणजे प्रत्येक माता भगिनी लागल हे काय नशिबाचा भाग आहे. पण एक आतुरता असते महाराजांच्या वाढदिवसा दिवशी किंवा आपला भैयाचा कार्यक्रम असतो आणि मला वाटतं वर्षात बोलू दादा आम्ही असे 3-4 इव्हेंट घेतो आणि चांगल्या पद्धतीनं माझ्या प्रभागात, माझ्या भागातील माता भगिनी जो विश्वास ठेवतात आणि विश्वासानं कार्यक्रमाला येतात त्याबद्दल मी त्यांचं खूप मनपूर्वक आभार आहे. कारण ही प्रोत्साहन मूर्ती आहे, त्या उत्साह मूर्ती आहे आणि ह्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम माझा पार पडू शकत नाही. आणि एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न आहे की एखादी गोष्ट करायची आली का सगळी? आली का सगळी? छत्रपती शिवाजी महाराज की जय! गणपती बाप्पा मोरया! आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी
आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.